परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील खळी ते ब्रह्मनाथवाडी येथील मातोश्री पादन रस्त्याचे काम मागच्या 3 वर्षांपासून अर्धवट अवस्थेत आहे। अनेक वेळा तक्रारी करूनही उपयोग होत नसल्याने शेवटी गावकऱ्यांनी गावातच आमरण उपोषणाला सुरुवात केली। उपोषणही 2 दिवस पार पडल्यानंतर प्रशासनाकडून दखल घेण्यात आली नसल्याने शेवटी आज गोदावरी पात्रात खळी येथील ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलन केले। हे आंदोलन झाल्यानंतर गंगाखेड पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी गावात येऊन हा रस्ता रविवारपर्यंत करण्याचा आश्वासन दिल्यानंतर गावकऱ्यांनी हे आंदोलन स्थगित केले आहे। मात्र रविवारपर्यंत जर रस्ता झाला नाही तर त्यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे। माननीय गटविकास अधिकाऱ्यांनी आश्वासन दिलं की रविवारपर्यंत तुमचा रस्ता आम्ही कंप्लीट करून देऊ। रविवारपर्यंत जर त्यांनी रस्ता कंप्लीट नाही दिला तर अजून पुन्हा आम्ही जलसमाधी आंदोलन करण्यासाठी तयार आहोत। जोपर्यंत आमच्या रस्त्याचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही तात्पुरत्या पद्धतीनं या ठिकाणी जलसमाधी आंदोलन रद्द केलेलं आहे, पण आमचं उपोषण आंदोलन या ठिकाणी चालूच राहणार आहे। त्यामुळे आता वाट पाहायची आम्हाला की मागच्या वेळेस जसं 28 एप्रिल रोजी गटविकास अधिकाऱ्यांना आम्हाला काम कंप्लीट करण्याचं आश्वासन दिलं होतं आणि ते पाळलं नाही, तर आत्ता गटविकास अधिकारी आम्हाला आश्वासन देऊन काय करतंय हे आम्हाला पाहायचं आहे। आम्हाला या ठिकाणी खात्री पटली आहे की गटविकास अधिकारी हे गुत्तेदाराला पाठीशी घालण्याचं काम करत आहेत आणि त्यांचं असं सरळ मत आहे की गुत्तेदार हा त्यांच्या कार्यालयाचा कर्मचारी आहे। आमचा आक्षेप आहे या गोष्टीवर की कार्यालयीन कर्मचाऱ्याला गुत्तेदारी करता येते का, हा आम्हाला या निमित्तानं सरकारला आम्हाला प्रश्न विचारायचा आहे। आणि हे आमचं आंदोलन हे स्थगित झालेलं आहे, संपलेलं नाही आणि हे उपोषण आंदोलन इथून पुढे चालूच राहणार आहे। त्याच्यामुळं जोपर्यंत काम कंप्लीट होत नाही तोपर्यंत आम्ही प्रशासनाशी आम्ही या ठिकाणी संघर्ष करत राहू। धन्यवाद।